द्यायचं कसं आहे नाही कधी बोलवलं नाही करूया म्हटलं फिक्स काही नाही कधी अजून फिक्स नाही तुमच्या अगोदर एकदा गेम करायचं श्रावणच्या अगोदर गेम करायचं कधी गेम आहे का आणून मस्त मजा आली द्यायची त्यासाठी सगळं सुरू करून बरं सांगितलं बरं केलं एकदम व्यवस्थित हे टाकलं नीट नाही ना चालू 50%. उद्या पेपर किती वाजता 8 o'clock. उद्या पेपर किती वाजता ऑनलाईन सगळे 8 o'clock. जितक्या लोकांना जमते पेपर ऑफलाईन द्या. अंजलीचं गाव इथून पाऊण तास दूर आहे तरी ती भरपूर ऑफलाईन लेक्चर्स कराल ना. ऑनलाईन वाले तुम्हाला अंजली 2-3 दिवस दिसत नसेल ऑनलाईन मध्ये. रिझन काय ती ऑफलाईन लेक्चरला यायली तिला 15-20 किलोमीटर ट्रॅव्हलिंग करून यायला लागते आणि ती पण पेपर द्यायली ऑफलाईन. तर ज्यांना ज्यांना शक्य आहे, शक्य नसेल तर ठीक आहे, ज्यांना शक्य आहे पेपर तरी ऍटलिस्ट ऑफलाईन द्या. मला आयडिया येईल तुमचं तयारी किती झाली ते. तुम्हाला पण आयडिया येईल, कॉन्फिडन्स येईल काय चालू आहे. ठीक आहे, बघा ऐकलात तर बरं आहे, नाहीतर काय आहे जसं होईल तसं होईल, मग काय करणार. पण ऐकलात तर बरं आहे. ऑफलाईन पेपर द्या. ठीक आहे, लेक्चर्स ऑनलाईन केलात तर काही जास्त प्रॉब्लेम नाही, पण लेक्चर्स तरी पेपर तरी ऑफलाईन द्या. मग भक्ती वैष्णवी येणार उद्या पेपरला का नाही? येते भक्ती पेपरला येणार आहे का उद्या? तेच विचारलं तिला. आदिती कुठे आज? बर ठीक आहे, असं यायचंच तू. हा, मिस करायचं नाही. आदिती आली नाही आली काय विचार करायचं नाही, यायचं. अंजली आली आत बसली ती येईल. पेपर एक यायचं डेली. आपल्याला MBBS ला लागायचं ना, मग आपल्यालाच मेहनत करायला पाहिजे, कळते का? तिला एखाद दिवस अडचण आली की तू लगेच हे करायचं नाही, ब्रेक घ्यायचं नाही. ऑनलाईन बघा पेपर शक्यतो ज्यांना जमते ऑफलाईन द्या. मैत्रिणींना ही ना, मग मैत्रीण MBBS ला लागली नसली तर तुम्ही मिळालेली सीट सोडून देणार का? हा, मैत्रिणीला भेटलं नसलं COEP, मग तुम्ही COEP मधलं मेकॅनिकल इंजिनिअरिंग सोडून देणार का? नाही ना. मग कामाला लागा एकदम सिरियस. नांदेडला क्लास चालू झाले, जो ऑफलाईन करायला जातील बघा पुढे मुलं. ठीक आहे, कॉम्पिटिशन एकदम सुपर हाय आहे. शहाणे बना. आले बघ, नाही येत नाही म्हणून सांगितले मला. चलो चालू करायचा. चलो पेपर उद्या 8 वाजता. तुम्हाला सकाळी 7:30 ला उठायला त्रास व्हायला म्हणून 8 वाजता ठेवले. शिवम, हा सकाळी आंघोळ करून यायला वेळ व्हायला. मग आपण श्रेयश काय करालो तसंच पळत पळत आलो. हा, मग 7:30 ते 8चा वेळ फक्त आंघोळ करण्यासाठी आहे. 8 वाजता पेपर चालू, हा ना. चलो बा. मग आज काय बघायचं आहे बा? काय काय बघायचं मी लिहून ठेवतो इकडं. वर्क, then power, then flux electric, then flux magnetic. ठीक है, चलो आली बरी झाली का? थोडं बरं आहे. फॅन पाहिजे का? राहू दे. चलो स्टार्ट करायचा. तुम्ही असंच येत जावा बरोबर. 5 मिनिट्स लेट ठीक आहे, खूप लेट आला कधी कधी. तुम्ही बायो कितीला 11 वाजता संपाले ना?
11:30 संपते. 10 मिनिटाचं सोडून घे. बर, तस काहीतरी करा मग आयडिया जरा. तयार होऊनच बसायचं, संपला की यायचं लेक्चर. चलो बा, मग काय काय बघितलं आतापर्यंत. चलो सब लोग इधर देखो. बा, आतापर्यंत काय काय बघितलं आपण. फर्स्ट बघितला डॉट प्रोडक्ट. मग ए बार डॉट बी बार. डॉट प्रोडक्ट कोणत्या कोणत्या ठिकाणी करायला लागते. इफ प्रोडक्ट ऑफ वेक्टर प्रोड्युसेस स्केलर क्वांटिटी. If product of two vectors produces scalar quantity, then at that time we need to use dot product. कुठं डॉट प्रोडक्ट यूज होते. मग तुम्हाला झालेलं कोणतं, तर ते वर्क तर तुम्हाला झालाच होता, फॉर्म्युला 9th ला होता. कोणाला आठवत असेल ना, भरपूर जणांना आठवत असणार. वर्कचा काय फॉर्म्युला झाला, वर्क इज fs cos थीटा झाला होता. तुम्हाला डॉट सांगितला नव्हता, पण ते ऍक्च्युअली होतं काय, f बार डॉट s बार. मग हे पण वेक्टर आहे. दिस इज ऑल्सो वेक्टर अँड प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज स्केलर. ज्या ठिकाणी दोन वेक्टर्सचा प्रोडक्ट स्केलर येते तिथे डॉट प्रोडक्टच यूज होणार, राईट. सो दिस इज डॉट प्रोडक्ट. आणखीन डॉट प्रोडक्ट कुठे यूज होत आहे. आणखीन एक डॉट प्रोडक्ट यूज होत आहे पॉवर मध्ये. आता या गोष्टी खालच्या माहिती नाहीत तुम्हाला, ह्या पार्ट करून ठेवा. ओके, आणखीन एक यूज होते पॉवर मध्ये. मग पॉवरचं काय, पॉवर इज एफ बार डॉट व्ही बार. पॉवर कोण आहे, एफ बार डॉट व्ही बार. हे कुठून रिलेशन आलं बघा, मी सांगतो. हे सोपं रिलेशन आहे, याचं डेरिवेशन एकदम सोपं, एक स्टेप मध्ये डेरिवेशन आहे. याच्यावरूनच हे आलंय. कसं आला, मग वर्क अपॉन टाइम केला, तर इकडे पण काय केलं मी, एफ बार डॉट एस बार अपॉन टाइम. ठीक आहे ना. बोथ साइड्स डिवायडेड बाय टाइम. I have divided this side also with time and I have divided this side also with time. Work upon time is what? Power. Work done per unit time is power. Force as it is and displacement per unit time is velocity. कधे याच्यावरूनच याला फक्त टाइम ने डिवाइड केला. So F bar dot velocity bar is equal to power. म्हणजे काय, समजा असं, समजा हे एक ऑब्जेक्ट आहे, सरफेसवर आहे, आणि याला मी पळवालो. किती व्हेलॉसिटीने पळवालो, 20 मीटर पर सेकंड. अँड फॉर मेंटेनिंग दॅट मच व्हेलॉसिटी, फोर्स रिक्वायर्ड इज सपोज 10 न्यूटन. सो फोर्स अप्लाइड बाय मी इज दिस, व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज दिस, आणि दोघांचं डॉट प्रोडक्ट म्हणजे पॉवर किती मी यूज करालो ती पॉवर, राईट. सो पॉवर मध्ये पण डॉट प्रोडक्ट आहे. तर हे दोघं तुम्हाला एकदम क्लिअर अंडरस्टँड होणार, पण पुढचे काय कळणार नाहीत, ते दुसऱ्या पुढच्या चॅप्टर्स मध्ये क्लिअर होतील. आता फक्त रटून ठेवायचे रिलेशन्स. काय रिलेशन असते, वन इज इलेक्ट्रिक फ्लक्स. इलेक्ट्रिक फ्लक्स काय आहे, त्याचा यूज काय एक्झॅक्टली, ते सगळं त्या त्या चॅप्टर मध्ये क्लिअर होते. इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा फुल मोठे मोठे चॅप्टर आहेत, त्याच्यात ते क्लिअर होईल. आता फक्त काय डॉट प्रोडक्ट वर आपला फोकस आहे. इथं आपला फोकस कशावर आहे, ओनली ऑन डॉट प्रोडक्ट. मग असे काही एक्झाम्पल्स येतील डॉट प्रोडक्टला, हा जसा आहे तसा फॉर्म्युला युज करायचा. हे तर क्लिअर सांगितलं, मेकॅनिक्स माहिती होतं तुम्हाला, पण हे माहिती नाही, त्या त्या चॅप्टर मध्ये क्लिअर होईल. सो इलेक्ट्रिक फ्लक्स इज इलेक्ट्रिक फील्ड डॉट एरिया वेक्टर. इलेक्ट्रिक फील्ड ई बार डॉट एस बार. मॅग्नेटिक फ्लक्स इज मॅग्नेटिक फील्ड डॉट एस बार. ठीक आहे. मग इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर देतील, एरिया वेक्टर देणार, डॉट प्रोडक्ट घ्यायचा, किंवा मॅग्नेटिक फील्ड वेक्टर देणार, एरिया वेक्टर देणार, डॉट प्रोडक्ट घ्यायचा. एस बार कोण आहे या दोन्ही ठिकाणी, हे डिस्प्लेसमेंट आहे. हा हे डिस्प्लेसमेंट आहे. आणि हे जे एस आहे, हा एस कोण आहे, एरिया वेक्टर आहे. हे पण एरिया वेक्टर आहे. ठीक आहे. बर, एरिया वेक्टर क्वांटिटी आहे. एरिया सांगितलं का तुम्हाला मी कधी, आपलं डिस्कशन झालंय का एरिया बद्दल, झाले. एरिया कोण आहे, एरिया इज वेक्टर क्वांटिटी. काय एरियाचं हे काय डायरेक्शन, काय एरियाची डायरेक्शन काय. समजा याचा एरिया मला पाहिजे, झालं नाही रे बहुतेक आपलं डिस्कशन, 12th मध्ये झालं वाटायला माझं, ते स्टॅटिक्स चॅप्टर चालू. एरिया वेक्टर इतकं, हा पहिल्या डेला, फर्स्ट डेला झाला होता बरोबर. त्याची डायरेक्शन कदाचित झाली नसेल डिस्कस.
समजा हे एरिया आहे, या डस्टरचा हे वरचा एरिया आहे. मग दिस इज एरिया. मग याला हे वेक्टर क्वांटिटी आहे, याची डायरेक्शन कशी असते? मग एरियाची डायरेक्शन कशी? मग एरियाची डायरेक्शन कशी लक्षात ठेवायची? एरिया वेक्टर इज परपेंडिक्युलर टू एरिया अँड अवे फ्रॉम व्हॉल्यूम. मग इथल्या पार्टचा एरिया वेक्टर कसा असा? इथल्या पार्टचा एरिया वेक्टर कसा असा? परपेंडिक्युलर टू एरिया असा, अँड आतमध्ये घुसणारा नाही, व्हॉल्यूम पासून दूर जाणारा. कळते? इथल्या एरियाचं वेक्टर समजा पाहिजे, या एरियाचं वेक्टर तर कसं असणार? असा बाहेर जाणारा पण परपेंडिक्युलर. कळते का? या एरियाचं वेक्टर कसं असणार? परपेंडिक्युलर अँड आउटवर्ड अवे फ्रॉम द व्हॉल्यूम. व्हॉल्यूम मध्ये आत जाणारा पण असू शकतं ना परपेंडिक्युलर, बट एरिया वेक्टर इज परपेंडिक्युलर अँड अवे फ्रॉम व्हॉल्यूम. एरिया वेक्टर ऑफ दिस साइड इज लाईक दिस, बाय असा. एरिया वेक्टर ऑफ दिस साइड इज लाईक दिस. ओके, असा. ऑनलाईन दिसा सर म्हणा, एरिया वेक्टर याचा असा बा, असा परपेंडिक्युलर टू दिस साइड अँड अवे फ्रॉम व्हॉल्यूम. ठीक आहे, चलो बा, हे लिहून घ्या रिलेशन्स. बा, मध्ये जागा सोडा, तुम्ही हे लिहून घ्या. एफ कोण आहे, एस कोण आहे माहित नसला तर तिथलं तिथं लिहून घ्या. मी लिहून ठेवतो इथं, तुम्ही लिहून ठेवा. वर्क हे कोण आहे? फोर्स, पॉवर, velocity, this is electric flux, this is electric field. इक्वेशनच्या खाली लिहिलात तरी चालते, सायरो करूनच लिहायची काही गरज नाही. हे मॅग्नेटिक फ्लक्स, मॅग्नेटिक फील्ड, पॉवरच्या खाली हे फाय आहे. फाय, थीटा फाय काढला होता ना एक दिवशी, ते फाय आहे. फाय ई, हे ई आहे. फाय ई मीन्स इलेक्ट्रिक फ्लक्स. ओके, फाय बी मीन्स magnetic flux. Phi B means magnetic flux. ओके, मी जरा खिचडी केली, तुम्ही जरा क्लीन लिहून घ्या. माझं सगळं मिक्स मिक्स झालंय. ऑनलाईन दिसते ना का जवळ आणायचं? चला, झालं की मला डन पाठवा, परत कॅमेरा मागे नेतो.
चलो झालं का रे सर्वांचं? दीक्षा झालं लिहून? बोला पटापट. अरे बोला रे. चलो मग स्टार्ट कुठून केला होता? डॉट प्रोडक्ट. मग डॉट प्रोडक्ट 2 टाइप्स न करता येते आपल्याला. डॉट प्रोडक्ट 2 प्रकारे कस करता येते. एक तर यांचे मॅग्निट्यूड माहिती पाहिजे आणि त्याच्यामधला अँगल पण माहित पाहिजे. मग कसा ए बी कॉस थीटा हे यूज करता येते. राईट. वी शुड नो मॅग्निट्यूड ऑफ ईच वेक्टर अँड अँगल बिटवीन देम. And if we know magnitudes and angle, then we can use this formula. If vectors are given in IJK format, तर कसा करायचा मग? I component into I, J into J, K into K. राईट. 2 प्रकारे करता येते डॉट प्रोडक्ट. ठीक आहे. मग हे डॉट प्रोडक्ट आपण लर्न केला. त्याच्या प्रॉपर्टीज काय काय लर्न केला, काय खास इम्पॉर्टंट नाही. एक प्रॉपर्टीज 1-2 प्रॉपर्टी इम्पॉर्टंट आहे, तितकंच मी रिवाइज करतो. सेल्फ डॉट काय ते? ए बार डॉट ए बार. सेल्फ डॉट केला तर काय ते? मॉड ए स्क्वेअर. ए बार डॉट ए बार केला, सेल्फ डॉट केला तर काय ते? मॉड ए स्क्वेअर. ठीक आहे. आय डॉट आय काय? आय डॉट आय इज हाऊ मच? किती? 1. व्हेरी गुड. जे डॉट जे इज ऑल्सो 1. के डॉट के इज ऑल्सो 1. आय डॉट के, आय डॉट के, आय डॉट जे 0. राईट. याच्यावरून काय लर्न केलं आपण? इफ वेक्टर्स आर परपेंडिक्युलर देअर डॉट प्रोडक्ट इज 0. इफ वेक्टर्स आर परपेंडिक्युलर देअर डॉट प्रोडक्ट इज 0 और इफ देअर डॉट प्रोडक्ट इज 0 देन वेक्टर्स आर परपेंडिक्युलर. कधी कधी क्वेश्चन असं येते, विच वन ऑफ द फॉलोइंग वेक्टर इज परपेंडिक्युलर टू दिस वेक्टर. क्वेश्चन मध्ये एक वेक्टर देणार आणि म्हणणार विच वन ऑफ द फॉलोइंग वेक्टर इज परपेंडिक्युलर टू दिस वेक्टर. मग काय करणार त्याचा? प्रत्येकाबरोबर डॉट प्रोडक्ट करून बघायचा. इफ डॉट प्रोडक्ट इज 0 देन दे आर परपेंडिक्युलर. कळतंय? ठीक आहे. चला आणखीन काय इम्पॉर्टंट झाला का डॉट मध्ये? काही नाही. हे इतकाच. 2 वेगवेगळे फॉर्म्युले लक्षात ठेवा. सेल्फ डॉट मीन्स व्हॉट? मॉडचा स्क्वेअर त्याच्या. आय डॉट आय इज 1 अँड परपेंडिक्युलरचा डॉट 0. आणि डॉट किती ठिकाणी यूज बघितला आपण? 4 ठिकाणी बघितला. त्यातलं पहिलं काय बघितला? वर्क. हे तुम्हाला 9th ला झाला होता. W इज इक्वल टू एफ बार डॉट एस बार. वर्क इज इक्वल टू एफ बार डॉट एस बार. हे फुल्ली अंडरस्टँड झाले तुम्हाला. देन सेकंड वन इज पॉवर. याच्यावरून वर्कला टाइमने डिवाइड केला बोथ साइड्सला तर काय तयार होते? पॉवरची इक्वेशन. पॉवरचा काय बघितला? P इज इक्वल टू एफ बार डॉट व्ही बार. T इज इक्वल टू एफ बार डॉट व्ही बार. हे दोन्ही अंडरस्टूड झालेत. आणि हे फक्त रटून ठेवा. फ्लक्स इलेक्ट्रिक अँड फ्लक्स मॅग्नेटिक हे त्या रिस्पेक्टिव्ह चॅप्टर्स मध्ये एकदम क्लिअर होतील. मग फ्लक्स इलेक्ट्रिक काय फॉर्म्युला? बोला बोला. पाठ तर झालंच पाहिजे कारण एक्झामला येऊ शकतात क्वेश्चन. ई बार डॉट एस बार अँड फ्लक्स मॅग्नेटिक इज बी बार डॉट एस बार. ई इज इलेक्ट्रिक फील्ड, बी इज मॅग्नेटिक फील्ड. व्हॉट इज मॅग्नेटिक फील्ड? व्हॉट इज इलेक्ट्रिक फील्ड? एक चॅप्टर आहे इलेक्ट्रिक फील्ड अंडरस्टँड करायला. एक दिवस जाणार आहे. कळते ना? मग ते त्या रिस्पेक्टिव्ह चॅप्टर्स मध्ये क्लिअर होतील. आणि एस कोण आहे? एस इज एरिया वेक्टर. ते खालच्या 2 मधला. वरचा एस डिस्प्लेसमेंट आहे. फर्स्ट मधला एस इज डिस्प्लेसमेंट. खालच्या दोघांच्या मधला एस इज व्हॉट? एरिया. एरिया वेक्टर आहे एक तर पहिला. आणि दुसरा एरियाची डायरेक्शन कशी? इट इज परपेंडिक्युलर टू एरिया अँड अवे फ्रॉम व्हॉल्यूम. कधी समजा सिंगल पेपर ते लिहून ठेवा पहिला. हे डायरेक्शन लिहिले ना आपण एरिया वेक्टरची कधी लिहून ठेवा. नोट लिहा. नोट लिहा. नोट लिहा. एरिया वेक्टर is perpendicular to surface. Area vector is perpendicular to surface and away from volume. Area vector is perpendicular to surface and away from volume.
area vector is perpendicular to surface and away from volume. कळतंय? परपेंडिक्युलर टू सरफेस दोन टाइप ना असू शकते बघा. समजा या असा एकदम थिन पेपर घेतला मी की ज्याला व्हॉल्यूम नाही. ओके, असा एक समजा मी एकदम थिन एरिया घेतला अँड दिस एरिया हॅज नो व्हॉल्यूम. मग याचा एरिया वेक्टर कसा पकडणार? याचा एरिया वेक्टर कसा पकडणार? परपेंडिक्युलर असा पकडला तरी बरोबर आहे, परपेंडिक्युलर असा मागच्या बाजूला पकडला तरी बरोबर आहे. कळते का? कारण याला व्हॉल्यूमच नाही ना. इफ एरिया हॅज नो व्हॉल्यूम then area vector we can consider in this side, in this direction perpendicular, or in this direction perpendicular. कुठल्या पण बाजूला पकडा, पण व्हॉल्यूम असला तर काय फिक्स होते. कसा? अवे फ्रॉम व्हॉल्यूम. समजा बुकच घेतलं तर बुकला व्हॉल्यूम आहे, त्याला पण ऍक्च्युली आहे, पण आपण अज्युम केलं होतं की नाही. आता बुकला थोडं तर थिकनेस आहे, मग इकडला एरिया वेक्टर कसा येणार? आत घुसणारा असूच शकत नाही. एरिया वेक्टर या साईडचा कसा येणार? असाच येणार. या साईडचा हा एरिया डिफरंट आहे, हा एरिया डिफरंट आहे. या साईडचा एरिया वेक्टर असा, या साईडचा एरिया वेक्टर असा. कळते कसा? आणि याच्यात काय झालं होतं? याच्यात काय झालं होतं? दिस साइड अँड दिस साइड बोथ आर नॉट डिफरंट, बोथ आर सेम. कळते मी काय बोलतोय? इकडे जर मी रेड कलरचं पेंट केलं तर हे पण रेडच होणार. थिनचा मिनिंग काय? दोन सरफेसेस नाहीतच ते. इफ आय पेंट दिस साइड विथ रेड कलर देन दिस साइड ऑल्सो बिकम्स रेड. म्हणजे दोन साइडच नाहीत, एकच साइड आहे. मग हिचा एरिया वेक्टर कोणत्या बाजूला पकडणार? इकडे पकडा चालतंय, इकडे पकडलं तरी चालतंय. हे थिक प्लेट आहे, हे काय थिक आहे, याला व्हॉल्यूम आहे. याचा एरिया वेक्टर या बाजूला, कळतंय? याचा एरिया वेक्टर या बाजूला. राईट ना? ठीक आहे. या अर्र केशव किती वेळ? तुला पण दिलं का नाही? तुला नाही. चला मग काय बघायचं आता? एरियाचं हे लिहिलं, एरिया वेक्टर इज परपेंडिक्युलर टू सरफेस अँड अवे फ्रॉम व्हॉल्यूम. ठीक. मग नेक्स्ट काय? एक्झाम्पल्स बघू. एकदम सोपे सोपेच एक्झाम्पल्स असतात बा. डॉट प्रोडक्टचे एक्झाम्पल्स बाबा, एक मिनिट. डॉट प्रोडक्टचे एक्झाम्पल्स मध्ये काही दम नसतं, एकदम फालतू एक्झाम्पल्स असतात. काय दमवाले एक्झाम्पल्स भेटतील तर आपल्याला ऍडिशन सबट्रॅक्शनचेच भेटणार. हा, त्यामुळे त्याचीच प्रॅक्टिस मी म्हणतो जास्त करा. कळते? हा, एखादं प्रोडक्टचं एक्झाम्पल एररलेस मध्ये डीसी मध्ये डिफिकल्ट असू शकते, पण फिजिक्सला जे आपल्याला येणार ते तुम्हाला जे त्रास करणार ते ऍडिशनचेच देणार डोक्याला ताप. प्रोडक्टचं काय डोक्याला ताप देणार नाही, प्रोडक्ट सिंपलच असते. चला लिहा, काय करूया? फाइंड आउट power delivered by the car engine. Find out power delivered by the car engine. Find out power delivered by the car engine. Velocity of car is 10 meter per second, and force applied by engine velocity of car is 10 meter per second and force applied by engine is 900 Newton in same direction. Velocity of car is 10 meter per second and force applied by engine in same direction is 900 Newton. ठीक आहे? एकदम असे एकदम सिंपल न्यूमरिकल येतात. थोडे चांगल्या लेवलचे न्यूमरिकल हे झाले की करू. मग काय येणार बोला? पॉवरचा फॉर्म्युला काय? डायरेक्ट यूज करायचा. चला डायग्राम पण काढून ठेवा ना. पॉवरचा फॉर्म्युला काय? एफ बार डॉट व्ही बार. काय? एफ व्ही कॉस थीटा. कायच नसतं याच्यामध्ये दम, एकदम चिल्लर एक्झाम्पल आहे.
एफ बार डॉट व्ही बार एफ व्ही चलो एफ व्ही कॉस थीटा बरोबर. चलो ड्रॉइंग करा, कॅल्क्युलेट करा किती आहे ते. एकदम सिंपल सिंपल. एफ इज 900, force applied, velocity is 10 and both are in same direction, therefore cos of 0. So 9000. बोला युनिट काय त्याचं, पॉवरचं युनिट माहिती पाहिजे. युनिट झाला चॅप्टर आपल्याला, बरीच प्रॅक्टिस पॉवर आला असेल त्याच्यात. काय मग हो म्हणाला, सांग ना युनिट सांग ना. मग हो कशाला म्हणाला, बोला पॉवरचं युनिट काय, वॅट. पॉवरचं युनिट काय, वॅट. joules per second. Unit of power is watt. Capital W का small w? Capital. Scientist name capital. Capital W. ठीक आहे. त्याला असं लिहिता येते मला काय, 9000 capital J per small s joules per second, or this can be written as 9 किलो वॅट. किलोचा के स्मॉल का कॅपिटल, किलोचा के कसा असते प्रत्येक ठिकाणी तसं असते, किलोग्रॅम, किलोमीटर, किलो लिटर, किलो वॅट, एव्हरीवेअर तसं असते. कसा, स्मॉल का कॅपिटल, स्मॉल असते बा. किलो सगळे स्मॉल आहेत लेटर्स. ते प्रिफिक्सेस सांगितलेत का मी सगळे बा, ऐका मी काय बोलतोय. ऑल प्रिफिक्सेस हॅव स्मॉल लेटर्स. फक्त मेगा आणि मेगाच्या वरचे कॅपिटल्स आहेत. आठवतात का कोण कोण, मेगा, गिगा, टेरा अँड पेटा. पेटाच ना, 10⁻15 किती, पेटा का पिको, पेटा. मेगा आणि त्याच्या वरचे इन्क्लुडेड मेगा, मेगा आणि मेगाच्या वरचे सगळे कोण आहेत, कॅपिटल. बाकी सगळे स्मॉल आहेत. मेगा, गिगा, टेरा, पेटा एवढेच कॅपिटल आहेत, बाकी सगळे स्मॉल आहेत. ठीक आहे, मोठे मोठे ते सगळे 10⁻6 च्या वरचे, 10⁻6 च्या वरचे, 10⁻6 च्या खाली आहे 10⁻3. हे सगळे काय स्मॉल आहेत, के स्मॉल असत. चला लिहून घ्या. दोघांची डायरेक्शन काय, सेम सेम. डायरेक्शन सेम म्हणजे अँगल 0. क्लिअर. आणखीन बोलायचं, डायरेक्शन सेम अँगल 0. डायरेक्शन ऑपोजिट म्हणजे अँगल किती, 180. असं एक्झाम्पल असते बा कधी. ला car is moving with 20 meter per second. Car is moving with 20 meter per second and driver applies brakes. Car is moving with 20 meter per second and driver applies brakes which offers 300 Newton force. Driver applies brakes which offers 300 Newton force. Then find out power delivered by brakes. चला ट्राय मारा येते का बा. Then find out power delivered by brakes. अरे रोहित किती दिवसांनी, काय क्या बात है, किधर था, का रिझल्ट लागल्यावर काय खुश झाला होता काय, पार्टी करून आला काय. सगळ्यांनाच 99 आलेत रे, तुला एकट्याला झाले नाही. चलो बोलो, पॉवर डिलिवर्ड बाय ब्रेक्स. तुम्ही करायचं आहे, मी नाही करणार.
चलो क्वेश्चन रीड करा, तुम्हाला येते का बा. अँगल किती तुम्हालाच शोधून काढायचा आहे. चलो ऑनलाईन काय करा, तोपर्यंत रिजॉईन करा. ऑनलाईन एक्झाम्पल सॉल्व्ह करत करत काय करा, रिजॉईन करा, मग सोल्युशन बघू. चला परत रिजॉईन करा.